म्हसवड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन, ॲडव्होकेट पृथ्वीराज राजमाने यांचा इशारा। म्हसवड शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। नागरिकांना तब्बल 15 दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा तातडीनं सुरळीत करावा, शहरातील प्रमुख रस्त्यांवर गतिरोधक उभारावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट पृथ्वीराज राजमाने यांनी दिला। या संदर्भात ॲडव्होकेट राजमाने यांनी पालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांना निवेदन दिलं। यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधलं। निवेदनात म्हटलं की सध्या शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यंत विस्कळीत झालाय। नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक भागांमध्ये पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांना याचा मोठा फटका बसतोय। पालिका निवडणुकीच्या काळात नागरिकांना नियमित आणि रोज पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन सत्ताधारी गटाकडून देण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे, ॲडव्होकेट राजमाने यांनी असं सांगितलं। याशिवाय म्हसवड शहराला जोडणाऱ्या विविध रस्त्यांवर गतिरोधकांची व्यवस्था नसल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दाही निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तातडीनं आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली। पालिका प्रशासनानं या दोन्ही मागण्यांवर तातडीनं कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा येत्या 8 ते 10 दिवसात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पालिका प्रशासन आणि सत्ताधारी गटाच्या विरोधात लोकशाही पद्धतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट पृथ्वीराज राजमाने यांनी यावेळी दिला। आता आम्ही म्हसवड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटलो। त्यांना प्रथमतः मागणी अशी करण्यात आली की सध्या शहरामध्ये 10 ते 15 दिवसानंतर प्रत्येक नळाला पाणी येत आहे। त्याचबरोबर अनेक नळांना असे की 1-1 वर्ष झालं, 2-2 वर्ष झालं नळांना पाणीच येत नाही। त्याच्यावर त्यांनी आम्हाला उत्तर दिले की आम्ही टँकरने त्यांना पाणी पुरवठा करतो आहे। अशा बऱ्याचशा गोष्टींवर आमची उलटसुलट चर्चा झाली। त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितले की येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पाणी पुरवठा संपूर्णपणे सुरळीत होईल आणि लवकरात लवकर सर्व म्हसवडकरांना पाणी व्यवस्थित मिळेल। पण आमचं मागणं नगरपालिकेला हेच राहील की आम्ही गेले 2 वर्ष झालं हेच ऐकतोय की गेल्या 4 वर्षापूर्वी जल मिशनचं पाणी पुरवठा स्कीमचं नवीन स्कीमचं काम चालू झालं होतं। गेल्या 4 वर्षामध्ये सुरुवातीला असं ऐकलं की 1 वर्षामध्ये सगळं काम पूर्ण होईल, 1.5 वर्षात होईल, 2 वर्षात होईल, आता पुढच्या महिन्यात होतं आहे। हे ऐकून साहेबांना म्हणलं आम्ही दमलो आहे। आता म्हसवडकरांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे की असल्या एवढ्या मोठ्या उन्हाळ्यामध्ये 10 ते 15 दिवसानंतर पाणी येतं। ह्याच्या आधी अशी कधीच वेळ आली नव्हती। मी मान्य करतो 8 दिवस 7 दिवस लागायचे पाणी यायला, 9 दिवस लागायचे, 15 दिवस 17 दिवस कधी लागेल नव्हते। ही खूप निंदनीय बाब आहे। त्याच्यावरती आता आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी आश्वस्त केलं की बाबा काही करून येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करू। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषयमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये आपले राकेश तिवाटणे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरं तर ते नगरपालिकेच्याच विहिरीवरती मोटर बसवून माघार येत होते। फक्त गतिरोधक नसल्यामुळं म्हणजे माहेश्वर चौकामध्ये असेल, चांदणी चौक असेल, सरकारी दवाखाना असेल, सिद्धार्थ हायस्कूल परिसर असेल, सिंगापूर चौक असेल, जे म्हसवड शहरातील जे महत्त्वाचे चौक आहेत या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळं अनेक लोकांचे प्राण गेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर गतिरोधक बसवणे म्हसवड शहरामध्ये गरजेचं आहे। त्यासाठी आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिका म्हणून पाठपुरावा करत असताना आम्ही मागणी केली आहे। त्याचबरोबर विशीतून आपण महामार्गाला वर चढतो, जो रॅम्प आहे, तो रॅम्पही गेल्या 2-3 वर्षापासून तसंच आहे। तोही धोकादायक स्थितीमध्ये, तोही लवकरात लवकर आपल्या नगरपालिकेमार्फत आपण पूर्ण करा असं त्यांना आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। तर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या सगळ्या मागण्यांचा व्यवस्थित गांभीर्यपूर्वक विचार न होऊन जर कुठलीही कारवाई नाही झाली तर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही पुढचे लोकशाही पद्धतीनं आंदोलन करताना इशारा आम्ही दिलेला आहे।